नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, गट क ची जी पूर्वपरीक्षा आहे ही जवळ आलेली आहे आणि जे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला सोडवणं जे आहे हे गरजेचं आहे, सराव करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत, मागीलच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचं आपण विश्लेषण बघत आहोत। त्याच्यातील आपला सब्जेक्ट आहे सामान्य विज्ञान। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2019 आणि 2018 सालचे जे पेपर होते त्यांचा आपण ॲनालिसिस बघितला आहे आणि आज आपण गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2017 सालचा जो पेपर आहे संच ए, तर ह्या पेपरचा आपण ॲनालिसिस बघणार आहोत। आपला विषय आहे सामान्य विज्ञान। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, सामान्य विज्ञानावरील जे प्रश्न आहेत आपण ते सोडवणार आहोत। त्या प्रश्नांचं जे आहे हे ॲनालिसिस आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा जो आहे फायदा होणार आहे। तर बघा, सामान्य विज्ञानावरील पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 46। आपण सामान्य विज्ञानावरचे प्रश्न बघतोय। सामान्य विज्ञान हा विषय बऱ्याच जणांना कठीण वाटतो, पण हे जे प्रश्न आहेत हे व्यवस्थितरित्या सोडवले तर आपण जे आहेत हे मार्क जे आहेत हे योग्य रीतीने आणि सर्व जे मार्क आहेत हे मिळवू शकतो। तर बघा, प्रश्न क्रमांक 46 सामान्य विज्ञानाचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने जे आहेत बरोबर आहेत। काही विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणती विधानं हे बरोबर आहेत। विधान अ दिलेलं आहे, दूरदृष्टी दोष हा बहिर्वक्रभिंग वापरून दूर करता येतो। त्याच्यानंतर ब विधान दिलेलं आहे, लघुदृष्टी दोष हा बहिर्वक्रभिंग वापरून दूर करता येतो। त्याच्यानंतर क विधान आहे, दूरदृष्टी दोष हा आंतरवक्रभिंग वापरून जो आहे हा दूर करता येतो। आणि ड विधान आहे की लघुदृष्टी दोष हा आंतरवक्रभिंग वापरून जो आहे हा दूर करता येतो। तर बघा, त्याआधी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे की निकटदृष्टिता किंवा यालाच आपण लघुदृष्टी दोष असं देखील म्हणतो। बऱ्याच जणांना जो आहे हा आजार असतो आणि याला इंग्लिशमध्ये मायोपिया असं म्हणतात, हे देखील आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। निकटदृष्टिता, लघुदृष्टी दोष किंवा आपण मायोपिया असं देखील याला म्हणू शकतो। तर या रोगामध्ये काय होतं, हा जो आजार आहे तर याच्यात काय, तर आपल्याला जवळच्या ज्या वस्तू आहेत या स्पष्ट दिसतात। निकटदृष्टिता किंवा लघुदृष्टी दोषामध्ये आपल्याला जवळच्या ज्या वस्तू आहेत त्या स्पष्ट दिसतात, परंतु दूरच्या ज्या आहेत, दूरच्या वस्तू आपल्याला दिसत नाही। तर हे कशामुळे होतं, तर वस्तूची जी प्रतिमा आहे ही दृष्टिपटलावर तयार न होता, ज्या वस्तूला आपण बघतोय त्या वस्तूची प्रतिमा जी आहे ही दृष्टिपटलावर जी आहे ही तयार न होता कुठे तयार होते, तर दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार होते आणि त्याच्यामुळे आपल्याला दूरची जी वस्तू आहे ही दिसत नाही। तर याच्यावरती बघा, उपचार म्हणून निकटदृष्टिता किंवा लघुदृष्टी दोष जो आहे, मायोपिया जो आहे, याच्यावरती उपचार म्हणून काय, तर योग्य नाभीय अंतर असलेला अंतर्वक्रभिंगाचा जो चष्मा आहे तो आपण वापरला पाहिजे। तर बघा, लघुदृष्टी दोष जो आहे हा आपण कोणत्या प्रकारे दूर करू शकतो, तर अंतर्वक्रभिंगाचा जो भिंग जो आहे तो वापरून। तर बघा, पर्याय क्रमांक ड जे आहे म्हणजेच ड विधान जे आहे की लघुदृष्टी दोष हा आंतरवक्रभिंग वापरून दूर करता येतो। त्याच्यानंतर बघा, दूरदृष्टी दोष किंवा यालाच हायपरमेट्रोपिया असं देखील म्हणतात। परीक्षेला कधी कधी इंग्लिश मधले शब्द देखील वापरलेले असतात, अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारलेले असतात। तर दूरदृष्टी दोष किंवा यालाच आपण हायपरमेट्रोपिया म्हणतो। तर हा जो आजार आहे याच्यात व्यक्तीला जे आहे हे दूरच्या वस्तू ज्या आहेत या स्पष्ट दिसत असतात, दूरच्या वस्तू, आणि जवळच्या दिसत नाही। तर बघा, या आजारावर जर उपचार हवा असेल किंवा आपल्याला जर दूरदृष्टी दोष हा जर आहे दूर करायचा असेल, तर यासाठी तुम्हाला बहिर्वक्रभिंग जो आहे, बहिर्वक्रभिंगाचा भिंग जे आहे हे वापरता येते, बहिर्वक्रभिंग। तर बघा, पर्याय क्रमांक विधान क्रमांक अ जे आहे की दूरदृष्टी दोष हा बहिर्वक्रभिंग वापरून दूर करता येतो, तर बरोबर आहे। तर बघा, आपल्याला
प्रश्न काय विचारलेला आहे की कोणती विधाने बरोबर आहेत. तर अ विधान बरोबर आहे आणि ड विधान बरोबर आहे. ब विधान मात्र चुकीचं आहे की लघु दृष्टिदोष बहिर्वक्र भिंग वापरून नाही. लघु दृष्टिदोषासाठी कोणता भिंग वापरतात? आंतरवक्र. त्याच्यामुळे ब विधान चुकीचं आहे. क विधान बघा की दूरदृष्टिदोष हा आंतरवक्र भिंग वापरून. दूरदृष्टिदोष जो आहे याच्या उपचारासाठी कोणता भिंग वापरतात? बहिर्वक्र. आंतरवक्र वापरत नाही. त्याच्यामुळे ही दोघं विधान जे आहेत हे चुकीचे आहेत आणि अ आणि ड विधान जे आहे हे बरोबर आहे. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक जो आहे 4 की फक्त अ आणि ड जे आहेत हे बरोबर आहेत. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 46 जे आहे याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेले 10 ग्रॅम पाणी जे आहे हे हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्यासाठी पाण्याची जी विशिष्ट उष्णता क्षमता आहे तर ती दिलेली आहे 4200 जूल. त्याच्यानंतर हाताच्या कातडीचे जे तापमान आहे ते देखील दिलेलं आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि आपल्याला किती ऊर्जा तयार होते हे काढायला सांगितलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे 2940 किलो जूल, दुसरा आहे 294 किलो जूल, पर्याय क्रमांक 3 आहे 29.4 किलो जूल आणि डी आहे 2.94 किलो जूल. तर बघा आपल्याला ऊर्जा किती तयार होते हे काढायला सांगितलेलं आहे. तर बघा पाण्याचं तापमान जे आहे जे गिवन आहे जे आपल्याला दिलेलं आहे आधी ते जे आहे हे एका बाजूला लिहून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सोडवताना सोयीस्कर जातं. पाण्याचं तापमान जे आहे हे किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे वस्तुमान किती दिलेले आहे बघा. पाण्याचं जे वस्तुमान आहे तर ते किती आहे? 10 ग्रॅम. 10 ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. आपल्याला इथे विचारलेली काय आहे ऊर्जा? किलोग्रॅम मध्ये. त्याच्यामुळे याचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागेल. तर ते किती येईल? 0.01 kg अशा पद्धतीने. त्यानंतर बघा पाण्याची जी विशिष्ट उष्माधारकता आहे उष्माधारकता ती किती दिलेली आहे आपल्याला? 4200 जूल. त्याच्यानंतर बघा आपल्याला गरम पाणी आणि हात यामधील तापमानातील फरकामुळे आपल्याला हाताची जी आहे ही उष्णता वाढेल. तर बघा तापमानातील बदल किती आहे? बदल जो आहे तापमानातील पाण्याचे जे तापमान आहे हे आहे 100 डिग्री सेल्सिअस आणि हाताचे किती? तर 30 आहे. 30 डिग्री सेल्सिअस. किती आलं हे? 70 डिग्री सेल्सिअस. तर बघा हा जो फरक आहे तापमानातील. तर आता उष्णता आपल्याला काढायची आहे Q बरोबर. तर यासाठी सूत्र आहे M गुणिले C गुणिले T. तर बघा आपल्याला M ची किंमत माहिती आहे. M म्हणजे किती? वस्तुमान. पाण्याचं वस्तुमान किती आहे? 0.01 kg. त्याच्यानंतर C म्हणजे जे आपण उष्माधारकता दिलेली आहे आपल्याला ती किती आहे? 4200. त्यानंतर T किती आहे? टेम्परेचर हा जो बदल आला हा किती आहे? 70 डिग्री. तर बघा हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे येतं 2940 जूल मध्ये येतं. आपल्याला विचारलं कशात आहे? किलो जूल मध्ये. जर आपण हे किलो जूल मध्ये केलं तर काय होईल? पॉइंट जो आहे हा इथे येईल म्हणजेच 2.94 किलो जूल मध्ये. तर बघा अशा पद्धतीने आपण जे आहे की हे किती ऊर्जा निर्माण होईल ऊर्जा जी आहे ही आपण काढलेली आहे Q बरोबर. आपल्याला जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं 10 ग्रॅम पाणी हातावर पसरलं तर आपल्याला किती ऊर्जा तयार होईल हे विचारलेलं होतं. आपल्याला पाण्याची जी आहे विशिष्ट उष्माधारकता दिलेली होती. सूत्रामध्ये किमती टाकून फक्त आपल्याला जे आहे हे सॉल्व्ह करायचं होतं. तर बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. कारण बघा आपण सोडवलेलं जे आहे 2.94 किलो जूल. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 47 जे आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 48. जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जाचे रूपांतर होते. जलविद्युत केंद्रामध्ये जे ऊर्जेचे रूपांतर होते त्याचा क्रम दिलेला आहे. एक आहे पर्याय क्रमांक 1 की गतिमान ऊर्जा जी आहे ही स्थितीज ऊर्जामध्ये आणि त्याच्यानंतर विद्युत ऊर्जामध्ये.
अशा पद्धतीने हे जे आहे हे 4 पर्याय दिलेले आहेत। तर बघा जलविद्युत प्रकल्पामध्ये काय असतं, पाणी जे आहे हे विशिष्ट उंचीवरती साठवलेलं असतं। जलविद्युत केंद्रामध्ये किंवा प्रकल्पामध्ये पाणी हे विशिष्ट उंचीवरती साठवले जाते, म्हणजे तिथे काय तयार होते तर स्थितीज ऊर्जा तयार होते पाण्याची। कोणती ऊर्जा असते पाण्यामध्ये तेव्हा, स्थितीज ऊर्जा। त्यानंतर उंचीवरील पाणी जे आहे हे खाली पडते, उंचीवरील पाणी काय करते, खाली पडते। म्हणजेच काय, पाण्याला काय मिळते तर गती मिळते। काय मिळते, गती। मग त्याचं स्थितीज ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेमध्ये रूपांतर झालं, गतीज ऊर्जेमध्ये। त्यानंतर बघा हे खाली पडलेलं जे पाणी आहे या पाण्याला प्राप्त गती मिळते, गती जी आहे ही प्राप्त होते आणि त्याच्यामुळे जे आहे जे टर्बाईन बसवलेले असतात जलविद्युत प्रकल्पामध्ये तर ते टर्बाईन फिरतात, टर्बाईन फिरतात आणि काय निर्मिती होते तर वीज निर्मिती होते, वीज निर्मिती होते। तर बघा गतीज ऊर्जेचं कशात रूपांतर झालं, मग विद्युत ऊर्जेमध्ये। तर बघा पाणी उंचावर साठवलेलं असतं, म्हणजे काय, पाण्यात कोणती ऊर्जा असते तेव्हा स्थितीज ऊर्जा, थांबलेलं पाणी असतं, साठवलेलं असतं। त्याच्यानंतर हेच पाणी जेव्हा त्या साठवलेलं पाणी जे आहे हे जेव्हा खाली पडतं तर तेव्हा त्याची काय, त्याला गती मिळते, म्हणजेच गतीज ऊर्जेत रूपांतर होतं। आणि हेच पाणी जे आहे या पाण्यामुळे टर्बाईन्स फिरतात आणि काय होते, वीज निर्मिती होते, म्हणजेच गतीज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं। तर बघा पर्याय क्रमांक 2 जो आहे, स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतिमान ऊर्जेमध्ये आणि गतिमान ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये। तर बघा हा जो आहे हा योग्य क्रम आहे ऊर्जेचं जे रूपांतर आहे जलविद्युत प्रकल्पामध्ये, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 48 पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49। एसबी जे आहे ही टिंबटिंब मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। एसबी पर्याय क्रमांक 1 आहे सिर्बोगियम, दुसरा आहे अँटीमनी, तिसरा आहे अर्सेनिक आणि चौथा आहे वरीलपैकी कोणताही नाही। एसबी जी आहे, एसबी ही कशाची संज्ञा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। तर बघा पिरियडिक टेबल मध्ये एसबी जो आहे, एसबी, तर बघा एसबी कशाचे आहे, अँटीमनीचे आहे। एसबी जे आहे हे अँटीमनी। त्याच्यानंतर बघा एएस आर्सेनिक साठी एएस काय आहे, आर्सेनिक, आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामधून बघतोय आपण, आर्सेनिक साठी एएस वापरतात, एसबी अँटीमनी साठी वापरतात आणि सर्बिगियम साठी काय वापरतात, एसजी। सर्बिगियम जो आहे सिर्बोगियम तर त्याच्यासाठी एसजी वापरतात। तर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ही मूलद्रव्यांची जी संज्ञा आहे ही माहित असणं आवश्यक आहे। तर बघा एसबी कशाची संज्ञा आहे तर अँटीमनीचे। पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अँटीमनी। सिर्बोगियमची येते एसजी आणि आर्सेनिकची येते एएस। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 50। ओझोनचा स्तर जो आहे नष्ट होण्यामागची कारणे दिलेली आहेत। कारण 1 आहे कारण नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO2। त्यानंतर ब कारण आहे क्लोरोफ्लोरोकार्बन पासून तयार होणारा क्लोरीन अणू। आणि आपल्याला विचारलेलं आहे कोणती विधाने अचूक आहेत म्हणजे योग्य आहेत। तर बघा ओझोनचा जो स्तर आहे तर हा जो आहे नष्ट होण्यामागची कारणे कोणती कोणती, तर बघा CO2 हा जो आहे, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर मिथेन वायू जो आहे त्यालाच आपण CH4 म्हणतो। त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन। तर हे जे वायू आहेत तर हे जे आहे ओझोनचा जो स्तर आहे तो नष्ट करण्यामागची जे आहेत हे परिणामक घटक आहेत। तसेच हरितगृह जे आहेत, हरितगृह परिणामात देखील कोणते घटक कारणीभूत आहेत तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे आणि नायट्रस ऑक्साईड। तर बघा हे वायू देखील काय आहेत, कारणीभूत आहेत। त्याच्यानंतर फ्रिऑन जे आहे ज्यांना आपण फ्रिऑन म्हणतो, HFC हायड्रोफ्लोरोकार्बन म्हणजेच फ्रिऑन जे म्हणतो आपण त्यांना फ्रिऑन, हे देखील काय आहेत, कारणीभूत आहेत। तर अशा पद्धतीने हे जे वायू आहेत
तर बघा अ कारण जे दिलेले आहे नैसर्गिक स्रोतापासून म्हणजे हरितगृह जे आहेत यांच्यापासून तयार होणारे नायट्रस ऑक्साईड हे जे आहे NO आणि NO2 हे देखील कारणीभूत आहेत. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे CFC मधून निघणारा क्लोरीन अणू हा देखील काय आहे कारणीभूत आहे. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जे आहे की दोन्ही कारण जे आहे हे बरोबर आहेत, योग्य आहेत दोन्ही अ आणि ब. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 51 की खालीलपैकी कोणत्या संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्यांच्या संयुजा ज्या आहेत यांच्या अष्टकाचा विस्तार झाला आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे फक्त BRF3, दुसरा आहे फक्त BRF5, तिसरा आहे की दोन्ही 1 आणि 2 आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा असे काही संयुग आहेत की ज्यांच्या मूलद्रव्यांचे जे आहे संयुजा जे आहे अष्टकांचा विस्तार झालेला आहे. असे काही संयुग ते म्हणजे BRF3 आहे, त्याच्यानंतर BRF5 आहे, त्याच्यानंतर PF5 आहे, SF6, त्याच्यानंतर येतो H2SO4. तर हे काही जे संयुग आहेत तर यांचे जे मूलद्रव्य आहेत तर या मूलद्रव्यांच्या संयुजा अष्टकाचा जो आहे हा विस्तार झालेला आहे. तर बघा आपल्याला जे दोन पर्याय दिलेले आहेत फक्त BR3 आणि फक्त BR5, तर इथे BRF3 पण आहे आणि BRF5 पण आहे. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जे आहे की दोन्ही 1 आणि 2 काय आहेत, दोन्ही मूलद्रव्यांच्या संयुजा ज्या आहेत यांच्या अष्टकांचा विस्तार झालेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही 1 आणि 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 52 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे टिंब प्राणी वर्गात मोडतात. अंडी घालणारे जे सस्तन प्राणी आहे तर हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? पर्याय दिलेले आहेत प्रोटोथेरिया आहे, दुसरा आहे थेरिया, तिसरा आहे युथेरिया आणि चौथा आहे मॅटेथेरिया. तर बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी जे आहेत हे कोणत्या वर्गात येतात? मॅमेलिया वर्गामध्ये येतात. हे प्राणी जे आहेत यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? तर 4 कप्पे असतात. यांचे 3 वर्गामध्ये उपवर्गामध्ये काय होतं? विभाजन होतं. 3 उपवर्ग आहेत. पहिला आहे प्रोटोथेरिया, दुसरा आहे मेटाथेरिया आणि तिसरा आहे युथेरिया. बघा अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गात येतात? मॅमेलियामध्ये. मॅमेलियातील जे प्राणी असतात त्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. यांचे पुन्हा 3 उपवर्गामध्ये विभाजन होतं. पहिला उपवर्ग आहे प्रोटोथेरिया, दुसरा आहे मेटाथेरिया आणि तिसरा आहे युथेरिया. म्हणजे बघा प्रोटोथेरिया, युथेरिया आणि मेटाथेरिया हे उपविभाग आहे वर्ग मॅमेलियाचे. तर बघा मेटाथेरिया आणि युथेरिया जे आहेत तर हे काय करतात? पिलांना जन्म देतात. या वर्गातील जे प्राणी आहेत मेटाथेरिया आणि युथेरिया हे पिलांना जन्म देतात आणि प्रोटोथेरिया जे आहेत हे प्राणी काय करतात? या वर्गातील प्राणी अंडी घालतात. त्यामुळे बघा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? तर प्रोटोथेरिया मध्ये. पर्याय क्रमांक 1 युथेरिया आणि मेटाथेरिया मधील प्राणी जे आहेत हे काय करतात? पिलांना जन्म देतात. आपल्याला विचारलेले आहे अंडी घालणारे सस्तन प्राणी तर ते आहे प्रोटोथेरिया वर्गातील. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 53 पचनक्रियेचा यांच्यात अभाव असतो. पचनक्रियेचा जो आहे यांच्यात अभाव असतो. एक दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 लिव्हर फ्लूक, दुसरा आहे टेपवर्म, तिसरा आहे ॲस्कॅरिस आणि चौथा पर्याय आहे अर्थवर्म. तर बघा टेपवर्म आणि लिव्हर फ्लूक जो आहे टेपवर्म आणि लिव्हर फ्लूक हे कोणत्या संघात येतात? तर प्लॅटीहेल्मिंथिस.
प्लॅटीहेल्मिंथिस या संघामध्ये येतात. म्हणजेच काय, कृमी संघ आहे हा कृमींसाठी. तर बघा, हे आंतरपरजीवी असतात आणि अन्न पदार्थ शोषून घेण्यासाठी कशाचा वापर करतात, ते मुखचूषकाचा, मुखचूषक याचा वापर करतात. त्याच्यानंतर ॲस्कॅरिस जे आहे हे संघ निमॅटोडा मध्ये येतात. कोणता संघ आहे, निमॅटोडा. अर्थवर्म कोणत्या संघात येतात, ॲनिलिडा मध्ये येतात. तर बघा, ॲस्कॅरिस जे आहेत यांच्या जे आहे मुखापासून पच्चभागापर्यंत यांच्यात काय असते, पचननलिका असते. मुखापासून पच्चभागापर्यंत पचननलिका असते. यांच्यात देखील जे आहे श्वसन आणि उत्सर्जन जे आहे हे किडनीच्या सहाय्याने होत असतं. अर्थवर्म मध्ये पचन आणि श्वसन किडनीच्या सहाय्याने. पण टेपवर्म जे आहेत यांच्यात पचन क्रिया होत नाही. टेपवर्म यांच्यात पचनक्रियेचा जो आहे हा अभाव असतो. त्याच्यामुळे बघा, पचनक्रियेचा कोणात अभाव असतो, तो पर्याय क्रमांक 2. टेपवर्म जो आहे यांच्यात पचनक्रियेचा अभाव असतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 53 उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 54. फिलेरियासिस रक्त चाचणी जी आहे करण्याकरिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे. फिलेरियासिस, फिलेरियासिसला फायलेरिया असं देखील म्हणतात. फायलेरिया याला आपण हत्ती रोग असं म्हणतो. हत्ती रोग. तर बघा, हे जे जंतू आहेत, हत्ती रोगाचे जे जंतू आहेत, हत्ती रोग होण्यासाठी जे कारणीभूत जंतू आहेत, तर ते माणसाच्या रक्तात माणसाच्या रक्तामध्ये जास्त प्रमाणात केव्हा जातात, तर रात्रीच्या वेळेस मुबलक प्रमाणात असतात. हत्ती रोगाचे जे जंतू आहेत, ज्या जंतूंमुळे हत्ती रोग होतो किंवा फायलेरिया होतो, तर हे जे जंतू आहेत हे रात्रीच्या वेळेस जे आहेत हे मुबलक प्रमाणात शरीरामध्ये जातात आणि त्याच्यामुळे जे आहे मध्यरात्री जी आहे ही चाचणी करण्याची योग्य वेळ आहे आणि त्याच्यामुळे मध्यरात्री जर रक्त चाचणी केली तर योग्य ते निदान होतं की फिलेरिया जो आहे हा आजार जो आहे झालेला आहे किंवा नाही. योग्य ती चाचणी होण्यासाठी, योग्य ते निदान होण्यासाठी जी फिलेरियासिसची रक्त चाचणी आहे ही मध्यरात्री करतात. कारण हे जे जंतू आहेत हत्ती रोगाचे किंवा फायलेरियाचे जंतू जे आहेत रात्रीच्या वेळेस मुबलक प्रमाणात जे आहेत माणसाच्या शरीरात जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 55. मावा आणि तुडतुडे किडी जे आहेत हे कोणत्या ऑर्डर मध्ये मोडतात. मावा आणि तुडतुडे किडे. तर बघा, पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला आहे लेप्टिप्टोरा, त्याच्यानंतर आहे कोलिओप्टेरा, तिसरा आहे डिप्टेरा आणि चौथा आहे हेमिप्टेरा. तर बघा, मावा आणि तुडतुडे हे कोणत्या ऑर्डर मध्ये येतात किंवा कोणत्या गटात येतात, तर जो संघ आहे ऑर्थोपोडा, संघ आहे यांचा ऑर्थोपोडा, तर बघा हा जो संघ आहे याचे पुन्हा उपसंघ पडतात. किती? 4 उपसंघ पडतात. ऑर्थोपोडाचे 4 उपसंघ. त्याच्यात बघा, पहिला जो आहे ट्रिलोबिटा, दुसरा आहे ऑनिकोफोरा, त्यानंतर आहे केलिकेराटा आणि त्यानंतर आहे मॅन्डिबुलेटा. तर बघा, संघ ऑर्थोपोडा जे आहे याचे पुन्हा 4 उपसंघ पडतात. ट्रिलोबिटा, ॲनिकोफोरा, केलिकेराटा आणि मॅन्डिबुलेटा. मॅन्डिबुलेटा जो आहे या वर्गाचे पुन्हा 31 गणामध्ये जे आहे हे वर्गीकरण होत असतं. मॅन्डिबुलेटा हा जो उपसंघ आहे याचे 31 गणामध्ये आणि त्याच्यातील जे आहे दुसरा गण आहे हेमिप्टेरा. पहिला आहे डिप्टेरा आणि तिसरा आहे लेपिडोप्टेरा.
तर बघा हेमिप्टेरामध्ये कोणते कीटक येतात, तर सिकाडा, ढेकूण आणि मावा आणि तुडतुडे जे आहेत, मावा किंवा तुडतुडे हे जे कीड आहे, कीटक आहे, तर हे कोणत्या संघामध्ये येतात, हेमिप्टेरामध्ये येतात. तर बघा पर्याय क्रमांक 4 जे आहे आपलं योग्य उत्तर आहे हेमिप्टेरामध्ये. मावा किंवा तुडतुडे किडी कोणत्या ऑर्डरमध्ये, हेमिप्टेरामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 56. अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे. अमरवेल जी आहे ही टिंबटिंब वनस्पती आहे. पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे कुजलेल्या प्राणीज किंवा वनस्पतीजन्य पदार्थांवर वाढणारी. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे कीटकभक्षी. तिसरा आहे भांडे वनस्पती आणि चौथा आहे खोडावर वाढणारी परजीवी. तर अमरवेल जी आहे ही परपोषी वनस्पती आहे. परपोषी वनस्पती आहे आणि ती काय करते, तर आश्रयित वनस्पतींवर, म्हणजेच काय, तर बघा पर्याय क्रमांक 4 जे आहे खोडावरती वाढणारी परजीवी, कारण ती खोडाचा आश्रय घेत असते, आश्रयित वनस्पतींवरती जगते आणि ती असते परपोषी. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 जे आहे अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 57. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील जी सर्वात लहान वनस्पती आहे ती विचारलेली आहे. तर बघा सर्वात मोठं जे फूल आहे किंवा मोठी वनस्पती आहे जगातील, सर्वात मोठे फूल किंवा जी वनस्पती आहे तर ती आहे रायफ्लेशिया. ती येते रायफ्लेशिया अर्नोल्डी. अर्नोल्डी ही इंडोनेशियामध्ये आढळते. हिचा व्यास जो असतो हा साधारण 1 मीटर पर्यंत असतो. व्यास असतो 1 मीटर पर्यंत आणि जगातील सर्वात लहान जे आहे, लहान वनस्पती किंवा लहान फूल जे आहे तर ती आहे वोल्फिया. वोल्फिया. वोल्फियाचा व्यास जो आहे हा किती असतो, तर 0.5 मिलीमीटर एवढा असतो व्यास. वोल्फिया जी वनस्पती किंवा फूल आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 जे आहे आवृत्तबीजी मधील वनस्पती वर्गामधील सांगितलेला आहे. आवृत्तबीजी मधील वनस्पती वर्ग जो आहे त्याच्यातील सर्वात मोठं जे आहे वनस्पती किंवा फूल तर ते रायफ्लेशिया अर्नोल्डी आहे. ते इंडोनेशियामध्ये आढळतं आणि त्याचा व्यास जो आहे सुमारे 1 मीटर आहे. आणि सर्वात लहान जे आहे ती आहे वोल्फिया. वोल्फियाचा व्यास आहे 0.5 मिलीमीटर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. आरोग्य आणि आहार विषयी काही विधाने खाली दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधाने विचारलेली आहेत. अ विधान बघा की तांबे हा जो आहे मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. दुसरा आहे ब, अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. क विधान आहे स्निग्ध पदार्थांचा उष्मांक जो आहे 9.3 किलो कॅलरी प्रति ग्रॅम आहे. आणि ड आहे की क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. आपल्याला योग्य ती विधाने विचारलेली आहेत. तर बघा पहिलं विधान जे आहे की तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म घटक आहे, हो हे बरोबर विधान आहे, कारण तांबे जे आहे मानवी शरीरासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा पाण्यात विरघळणारे जे जीवनसत्व आहे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहेत ब आणि क. आणि इथे काय दिलेलं आहे अ आणि ड. त्याच्यामुळे ब विधान जे आहे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा स्निग्ध पदार्थांचा जो उष्मांक आहे हा 9.3 किलो कॅलरी प्रति ग्रॅम आहे. तरी हे विधान देखील काय आहे, बरोबर विधान आहे. आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो हे विधान देखील काय आहे, बरोबर विधान आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर विधाने विचारलेली होती. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 जो आहे की अ, क आणि ड विधान काय आहेत, बरोबर आहेत. फक्त ब विधान चुकीचं आहे. अ, क आणि ड विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
प्रश्न क्रमांक 59. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून जे आहे मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रवतात? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे मास्टर पेशी, दुसरा आहे लाल रक्त पेशी, तिसरा आहे लिम्फोसाइट आणि चौथा आहे मोनोसाइट्स. तर बघा, हिस्टामाइन जे आहे, हिस्टामाइन हे कुठे असतात तर संयोजी ऊतीजवळ असतात. संयोजी ऊतीजवळ आढळतात. संयोजी ऊतीजवळ आढळतात आणि हिस्टामाइनमुळे जे आहे संसर्ग झालेल्या ज्या भागाला आहे आपल्याला सूज येत असते. तर बघा, ज्या ठिकाणी आपल्या ज्या अवयवाला जंतू संसर्ग झाल्या तर त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील जो हिस्टामाइन आहे, हिस्टामाइन कुठे असतं? संयोजी ऊतीजवळ असतं आणि ते मास्टर पेशी ज्या आहेत, या मास्टर पेशी हिस्टामाइन जे आहे हे रसायन स्रवत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या ठिकाणी जंतू संसर्ग झालेला आहे तर त्या भागाला सूज येत असते, सूज येते आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की त्या अवयवाला काहीतरी जंतू संसर्ग झालेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 59 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे, भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची आहेत? तर बघा, पर्याय 1 दिलेला आहे नाशवंत पदार्थ, दुसरा आहे उपांत नाशवंत पदार्थ, तिसरा आहे टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे आणि भाज्या ही कोणत्या प्रकारची अन्नपदार्थाची आहेत? तर बघा, कोरडी कडधान्य, साखर, पीठ हे आपण टिकून ठेवू शकतो किंवा स्थिर ठेवू शकतो. हवाबंद केलेली फळे आणि भाज्या, तर बघा, ही टिकाऊ आणि स्थिर पदार्थ आहेत, नाशवंत नाही आणि उपांत नाशवंत देखील नाही. नाशवंत पदार्थ जे आहेत हे लवकर खराब होतात, ते जास्त वेळ टिकत नाही आणि उपांत नाशवंत पदार्थ देखील लवकरच खराब होतात. त्याच्यामुळे बघा, कोरडी कडधान्य, साखर आहे, पीठ आहे आणि हवाबंद केलेली जी फळे किंवा भाज्या आहेत या टिकाऊ आणि स्थिर पदार्थ आहेत. प्रश्न क्रमांक 60 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा, अशा पद्धतीने आपण जे आहे हे 2017चा जो पेपर आहे तर आपण त्याचं सामान्य विज्ञान या घटकावरील जे प्रश्न होते त्यांचा आपण अनालिसिस बघितला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहे त्यांचा आपण अनालिसिस बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे आहे हे सबस्क्राईब करा.